पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनल सामन्याआधी विनेश फोगाट अयोग्य घोषित. 100 किलोपेक्षा काही ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश डिस्क्वालिफाईड. विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही. शेख हसीना यांना देशात आश्रय देत असाल तर बांगलादेशातील हिंदूंचं केंद्र सरकारनं रक्षण करावं. हिंसाचारातून हिंदूंच्या रक्षणाची केंद्र सरकारनं जबाबदारी स्वीकारावी. हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर परतीचे दोर कापावे लागतील. अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला. इंडिया आघाडीची आणखी बैठक झालेली नाही, मात्र नेत्यांना भेटायचं होतं म्हणून दिल्लीत भेटीगाठी घेतोय. दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. लोकसभेत सुमार कामगिरी असलेल्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना भाजपकडून इशारा. सुमार कामगिरी असलेल्या आमदारांना 2 महिन्यांचं अल्टिमेटम. कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाणार. भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरा बैठक. विधानसभेसाठी भाजपनंतर आता अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण सुरू. 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्व्हे सकारात्मक. पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत. अजित पवारांनी काल रात्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती. विधानसभेच्या जागा वाटपावर शहांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तर आज ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची आज संध्याकाळी बैठक. ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सोनिया गांधींची भेट घेणार. दिल्लीत सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमांनी ठाकरेंची घेतली भेट. उद्धवजी आमच्या वडील स्थानी तर एकोप्यानं कामाला लागणार. भेटीनंतर विशाल पाटलांचं वक्तव्य आहे. दिल्लीत उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंह यांची भेट. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अनौपचारिक चर्चा झाली. मुंबईतील बैठकीत अनौपचारिक चर्चा होणार. रमेश चेन्निथला यांची महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत माहिती. शिंदे पवारांमधील बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहिती. तर पवारांनी आतापर्यंत अदानींबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आजपासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंची शांतता रॅली होणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर. राज ठाकरे लपाछपीच्याही पुढे आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले. मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. राज्य सरकार मुलींना शिक्षण शुल्क माफ केलं असं सांगतंय, मात्र मुलींकडून शिक्षण शुल्क आकारलं जात असल्याचा जरांगेंचा आरोप. जरांगेंनी पत्रकार परिषदेत दाखवली कागदपत्र. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर. आज लातूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन. राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी भूमिका मांडली. अशा भूमिका मांडल्या तर मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील भूमिकेवरून रामदास आठवलेंची माहिती. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन. ओबीसींच्या मागण्यांचे विविध 30 ठराव मंजूर करण्यात येणार. बबनराव तायवाडे यांची माहिती. पटोले वडेट्टीवारांनी ओबीसी महासंमेलनाकडे पाठ फिरवल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक जीवतोडे यांच्याकडून नाराजी व्यक्त. सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार. निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होईल. मनसेकडून विधानसभेसाठी 4था उमेदवार जाहीर. लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरजोगे यांना उमेदवारी. अजितदादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिलाय. मनसे नेते योगेश चिले यांची अमोल बिटकरींवर जोरदार टीका. नवाब मलिकांच्या कुटुंबातून 2 जण विधानसभा लढण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 22 ऑगस्टला अजितदादांची अणुशक्तीनगर मानखुर्दमध्ये जनसन्मान यात्रा. वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात बॅनरबाजी. मराठा समाजाच्या 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा. बॅनरमधून मागणी. लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका. 2 सप्टेंबरला सुनावणी. सुजय विखेंकडून लंकेंच्या खासदारकीला आव्हान. लंकेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर पार पडली बँकेच्या 150 कोटींच्या गैरप्रकार सुनावणी प्रकरणी नोटीस.
राजू शेट्टींचं बांगलादेशच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकल्यानं मोदींना पत्र, कांद्याचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी. हिरामण खोसकर थोरातांच्या भेटीनंतर आता पटोलेंना भेटणार आहेत. क्रॉस वोटिंगमधील संशयित आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता. खोसकरांवर देखील क्रॉस वोटिंग केल्याचा संशय. सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार. काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंची प्रतिक्रिया. खडकवासल्यानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक, तर सध्या महायुतीत पुरंदर विधानसभा शिंदे गटाकडे आहे. 14 तारखेला साप्ताहिक मार्मिकचा 67वा वर्धापन दिन सोहळा. मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये वर्धापन दिन साजरा होणार. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून युवक संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. काँग्रेसकडून प्रलंबित प्रश्नावर गावोगावी संवाद. चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर. पीक विम्यासंदर्भात मुंबईत कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत 7 ऑगस्टला बैठक. सिडको महामंडळाच्या बीएमटीसी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात 12 ऑगस्टला बैठक. मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात कामगार प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन. शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास आर्थिक भरासंदर्भात आता फेरपडताळणी होईल, तर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय. मुंबईत QR कोडद्वारे गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार. मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज. मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणं, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणं असे उपक्रम. मुंबई म्हाडा आठवड्याअखेरीस 2000 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार, तर मागच्या वेळी अर्ज न आलेल्या उच्च उत्पन्न गटातील घरांचाही समावेश. नीट परीक्षेसंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल. परीक्षेत 2 विषयांमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याचा दावा. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश. राज्यात झिकाची एकूण रुग्णसंख्या 80वर. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 73 रुग्णांची नोंद. झिकाच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण जास्त आहे. राज्यातील 16 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या. गृह विभागाकडून आदेश जारी. जळगावच्या गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 40%वर, तर गिरणा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 24.18%वर. नाथसागर जलाशयामध्ये 13,557 क्युसेक पाण्याची आवक. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली. गेल्या 24 तासात कृष्णा नदीची पाणी पातळी 7.5 फुटानं उतरली आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. सोलापुरातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या खरीप हंगामाचं आवर्तन सुरू. आमदार संजय शिंदेंच्या प्रयत्नांना यश.